बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित एक कादंबरी घातकी. प्रकरण पहिले. मध्यान रात लाथली ती. गाव जाण्या चांदण्यांचा फेस पाडून चांद काळ्या ढगांचं घोंगडं थोबाडावर घेऊन पाचला पडला होता. वाऱ्याला बी मिरगी आलती. त्यानं वावदान उठवलं तर त्यामुळं अंशभर विळका मारून बसल्या कावळीच्या थोराड वेलींना आपल्या रांगड्या फांद्याने कवेत घेऊन झाडं भादव्यातल्या कुत्र्यागत भुईला झटा घ्यायला लागली ती. समद शिवार काळोख्या रात्रीच्या टंगड्या आपल्या गळ्यात घेऊन मस्तावलेल्या घोड्यागत थैथया नाचाय लागलं तर अशा टायमाला आई घालाय कोण घराबाहेर पडतंय. पर सोन्या लई राखीस बोड्याचा. भाडव्याचं मन मुंगसागत रान भीर फिरणार. नदार बी भिरभिरी. नवं पाखरू बघितलं की त्याच्या शरलात ईज झिम्मा खेळायची. जागी पाय ठरायचा नाही. मन छबिन्यातल्या लेजमागत सारखं फेर धरून नाचायचं. सातीला मग ढोल वाजत राहायचा. डिपांग डिपांग इडिपांग डिपांग. सोन्या चांगला बागायतदार. कुकडी धरणाखाली त्याचा 5 एकराचा ऊस पाणी पिऊन डुकरा घेत माजला ता. एकरातल्या केळी छाताडाला केंबळाचे जवानी पाना आड दडवून उभ्या होत्या. 2 एकरात हिरवी लाल टमाट, बाकी वावरात फळावर आणि कोबीचं गड्ड, काटेरी वांगी, भेंडी, समदा तरकारी माल. कष्ट करायला तो एक नंबरी रांगडा मर्दगडी. 7-8 जर्सी गाया, 2 टाईम दूध डिरला जायचं. त्यात तो नव्या मुंबईच्या भाजीपाल्यांच्या आडतदारांचा हुंडेकरी. काळवाडीच्या उंबरज रोडला डेरेदार आंब्याच्या फांद्या आलाच त्याचा हुंडेकराचा कारा अडकवून ठेवला होता. समद तरकारी मग काट्यावर मोजून घ्यायला त्याच्याकडे गडी मजदूरं होती. समदा माल तेच नव्या मुंबईच्या मार्केट यार्डा पाठवीत. आडतदार मालाच्या किमतीच्या नोटांची बंडलं पाठवी. त्याला पैक्याचा तोटा नव्हता. चांगलं फार्म हाऊस बांधलं तर, बोरिंग करून फार्म हाऊसमध्ये नळाचं पाणी खेळवलं तर, संडास बाथरूम समद आतमध्ये. केळी उसात जाऊन पायाला माती लागायची भानगड नव्हती. बुडाखाली 2 व्हीलर हिरो होंडा होती. फार्म हाऊसच्या पुढं शेडखाली कमांडर जीप होती. दणकट असा फोर्ड ट्रॅक्टर ट्रॉली लावून चिंचेच्या झाडाखाली उभा होता. लोकांच्या शेतीच्या लेवलिंगचं काम घ्यायचा, नांगरटीची कामं घ्यायचा. दाम करी सलाम तसा सलाम घेतच तो बाजारपेठेतनं दाढी मिशेला पालती मूठ फिरवीतच जायचा. गावात तो सोसायटी, ग्रामपंचायत, दूध डेअरीच्या निवडणूक भानगडीत पडत नव्हता. त्याला तो फालतूपणा वाटायचा. त्यापेक्षा त्याला बायकांच्या भानगडी आवडायच्या. त्यात त्याला लई सुरसुरी. आबाळाला हात घालून इंद्राच्या अप्सरा बी हाती घ्यायची त्याची तयारी होती. त्यातली एकाच जरी हाती लागली तरी त्याला तिचा पिट्टा पाडायचा होता. तिची शिट्टी वाजवायची होती. आणि म्हणूनच त्या रातच्या वावदानात त्याला बाहेर पडायचं होतं. पर त्याच्या फार्म हाऊसच्या बेडरूममधली शाली अंगावर शाल घेऊन पडली ती. तिच्या चालचालीमुळं शाल अंगावर नीट राहणारी नव्हती. त्याला तिच्या नकळत बाहेर पडायचं होतं. पण ती झोपली की झोपेचं सोंग करून ती उत्तानी पडली का काय हेच कळत नव्हतं. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं, वाऱ्यावर होतं. त्याच्या डोळ्यापुढं ठाकराची पंची नाचत होती. त्याला फार्म हाऊसमध्ये शालीजवळ राहावं ना. उठला की जिंद मसनवट्यात गाडलेल्या पोराचं प्रेत उकरा निघाल्या तरसासारखा तो तरातरा निघाला. तशी बेडरूमच्या फोमच्या गादीवर उत्तानी पसारलेली शाली हल्ली. आईला ही उठती का काय? त्यानं डोळं वाचलं. हिना आणि बल्ल्या केला तर बोंबला मग. पण त्याची तगमग वाढली. ती पंचीकडे जायची.
फार्म हाऊसचं दार उघडायची घाय झाली त्याला. कडी काढणार तर शालीनं बेडवरनं खाली उडीच घेतली. फडा आपटत फुसकारणाऱ्या नागिनीगत अंगावरच आली. लाईटीचं बटन दाबलं, घरभर उजेड झाला. बोलायसाठी तो तोंड वासणार तर तीच बोलली. कुठं निघाला असा? अपशकुनी मांजरागत ती आडवी तडमडली. तसं बोलली ती. म्हणजे? त्यानं तोंड वासलं. मी नांदाय आलीये ना. मग गप निज की. म्हणजे? ते ऐकलं आणि त्याने भोकरागत डोळं वाचलं. डोळ्याच्या काचतनंच ते बाहेर पडतात का काय एवढं ते बाहेर आलं. डोळं का वाचता एवढं? तुला बघतोय ना. मग असं लांबतं का बघता? लांब न बघू नको. बायको ना तुमची मी. एवढं परक्यागत का बायकोला लांबनं बघायचं असतंय? असं पलंगावर येऊन बघा की पाहिजे तसं. काय बघायचं? बिछाण्यावर आल्यावर काय बघत्यात? तुझ्या बिछाण्यावर? कशाला? नवरा बायकोच्या बिछाण्यावर कशाला येतो? ते तुझ्या बापाला विचार. बापाला विचारूनच आली. काय सांगितलं त्यानं? बोलला नवरा लई बाजिंदा आहे तुझा. म्हणजे? रातचं त्याला घराबाहेर पडू द्यायचं नाही. डोळ्यात तेल घालून पहारा देत जा. म्हणजे मायावर तू पहारा करणार? त्यासाठी डोळ्यात तेल घालणार? अशानं डोळं पेटतील. सकाळी तांबडं दिसतील ते. त्याला घरातच जेव घालायचं. बाहेरचा नाश्ता पाणी अजिबात करू द्यायचा नाही. बाहेरचा नाश्ता पाणी? आता ही कोण गावची भाषा म्हणायची? बाहेरची कोणची गाव जाणी मला नाश्ता देईल? तुम्हाला समज माहिती आहे. एक नंबरचं हुंगी तुम्ही. मी हुंग्या? वय, तुमची समधी बातमी मिळाली माझ्या बापाला. तुझ्या बापाला ऐकाय कान आहेत म्हणायचं. माझ्या बापाला नुसतं कानच नाहीत, त्याला चांगलं डोळं बी आहेत. मग त्याला शेपूट बी असेल की. ते तरी बघून आलीस काय? म्हणजे माझा बाप तुम्हाला गाढव आहे असं वाटतं म्हणा की. म्हणून तर मी तुझ्याशी लग्नाचा गाढवपणा केला. तुम्ही उगा गाढव म्हणून असलेला आता हाणू नका. सांगून ठेवते. मला वाटतं गाढवाचं लग्न नावाचा वग तुम्हाला बघून लिवला जणू त्या तमासगीर हरिभाव वडागाव करणं. हे तुझ्या माईला. मला काय करायचं ते करा, पर माझ्या मायला हात लावायचा नाही. तुझ्या मायावर तोंड टाकलं तर? आत्ता ग भैया, हा कसला लापटपणा म्हणायचा? बायकोला सोडून तिच्या मायचा हात धरायचा? तिच्या मायावर तोंड टाकायची भाषा तुम्हाला शरम कशी वाटत नाही? कसली शरम? माहीला शरम बघाय होतीस का तू आजपर्यंत? एवढं मोठं घोड्यासारखं वाढलात ना, शरम माहीत नाही? घोड्याला शरम असती तर त्यानं कपडे घातले नसतं का? ती त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्या बोलण्याचा तालमेलच तिला लागत नव्हता. आपलं लगीन कवा झालं? लगीन होऊन झाली की 5 वर्ष. लगीन झाल्याबरोबर तू नांदा आलीस का? लगीन झाल्यावर 5 वर्षानं आज नांदा येते मी. मग लाज शरम कोणाच वाटायला पाहिजे? मला का तुला? अजून बी 10 वर्ष येणार नव्हते नांदाय. बापाकच राहायचं होतं मग बेगम म्हणून. बापाला मी तेच म्हणत होते, पर तो म्हणाला. काय म्हणाला तू तरी सिंग्या? म्हणाला तो जावाय काय धड दिसत नाही, त्याचं चाळींदर नीट नाही. म्हणजे मी काय केलं की काय हा संशयी? तुम्ही म्हण पोरी हुंगाय लागला इकडं. आता लगीन होऊन बी 5 वर्ष बायको नांदा येत नाही म्हणल्यावर कोणचा मर्द गप राहील सांग? तुमच्यात लईच मर्दगिरी आहे म्हणा की. गायरानातला अंडील खोंड आहे मी. माझ्या हक्काची कालवड जर जवळ नाही म्हणल्यावर मी गायरानातल्या दुसऱ्या कालवडी मागे लागणारच की.
त्याचं ते बोलणं ऐकलं आणि ती त्याच्या भरलेल्या शरीराकडे पाहायला लागली. त्याचं ते गायरानातल्या माजल्या खोंडागत असलं ताकदीचं शरीर पाहून ती बी लोभावली. डोळं भरून त्याला पाहायला लागली. सोन्या म्हणजे बायकोच्या बाबतीत तुंबलेला गडी. 5 वर्षापूर्वी त्याचं लगीन त्याच्या मामाच्याच पोरीशी झालेलं. पर हा लग्नात चांगला 24 वर्षांचा पैलवान गडी. तर त्याची बायको शाली फक्त 11 वर्षांची कोळी काकडी. 9वारी लुगड्याचा काष्टा तिला नीट घालता येत नव्हता. डोईचा पदर नीट डोक्यावर घेता येत नव्हता. अशा ह्या अजान कोहळ्यापूरला थोराड नवऱ्याकडं कोणचा बात नांदवायला पाठवील. सोन्याच्या बापाचा खेळ लवकरच आटापला होता. त्यात सोन्याच्या आईला लवकर रांडावं केलं. सोन्याच्या बापानं मरताना तसं शेतीवाडी पैका अडका सोनं नाणं चांगलं मागं ठेवलं होतं. त्यामुळं सोन्याच्या आईला रांडाव पण सुखासमाधानात काढता येण्याजोगं होतं. त्याच्या बापाला कावळीनं कसं गाठलं ते कळलंच नाही. कावीळ पार पोटात उतरली ती. तेव्हा ते लक्षात आलं. डोळं पिवळं झालं, शरीर पिवळं झालं. पांढरी धोतरबंडी पिवळ्या घामानं हळदीत माखल्या गे दिसायला लागलं. जणू हळद लागलेला नवरदेव. मग लगेच पळापळ झाली. डॉक्टर झाला, वैदू झाला, कावीळ उतरणारे भाद्दरा झाले, बरंच जंतर मंतर झालं, छू झाली. पण काही उपयोग झाला नाही. पोटात उतरल्या कावीळीनं घात केला. तिचं जेवण तुटलं, पाणी बी पिऊशी वाटना. काविळीवर चांगला उतार असणारा उसाचा रस बी नरड्याखाली उतरना. हातापायाच्या काड्या झाल्या. आपण जगत नाही ह्याची खात्री पटल्यावर तिनं आपल्या भावाचा हात हातात घेतला. बोलली, मी आता जगत नाही. नवरा मेल्यावर मी बी जगत नाही आता. अक्का, असं बोलू नकोस. नाही बोलत, पर एक काम कर. माझ्या सोन्याला तू तुझ्या शाली संगती पिवळी करायची. पर तुझा सोन्या मोठा आहे. शाली तर आत्ताशी कुठं 5वीत गेली या. तुझा सोन्या तर मॅट्रिक होऊन शेतीच्या कामाला कधीच लागला आहे. चांगल्या दाढी मिशा फुटल्या त्याला. चांगला मर्द दिसायला लागलाय त्यो. नवरीपेक्षा नवरा किती बी मोठा असू शकतो. तुझी पोर माझ्या पोरापेक्षा मोठी तर नाही ना. नवरी नवऱ्यापेक्षा मोठी व्हाय ना गो. नवरा नवरीपेक्षा किती बी मोठा असला तरी चालतोय. सोन्याच्या आईचं बोलणं बरोबर होतं. नवरा बायकोत वयाचं अंतर असतंच. नवरा वयानं मोठा तर नवरी कमी. सोन्याचं वय जादा असलं तरी तो म्हाताऱ्या वयाचा नव्हता. चांगला तरणा बांडगडी होता. शालीपेक्षा तो वयानं मोठा असला तरी तिला तो तसा शोभणारा होता. कारण शालीचं वय कमी असलं तरी ती उफाड्या देहाची होती. हाड दांडगं होतं. 5वीच्या वर्गात शेतकरी नृत्याच्या कार्यक्रमात ती 9वारी लुगडी चोळीत स्टेजवर उभी राहिली तेव्हा ती 11 वर्षाची 5वीतली पोर वाटतच नव्हती. उंची आणि दांडगं शरीर. तिच्या वर्गाच्या बाईपेक्षा ती डबल दिसत होती. शेतकरी नृत्याचा डान्स सुरू झाला तेव्हा तर ती मागणं पुढनं चांगली हलू लागली. तिचं ते हलणारं शरीर पाहून काही चावनाट पोरांनी तोंडात बोटं घालून शिट्ट्या वाजवल्या. त्यात काही मास्तर पण सामील झाली. वय वर्गातलं मूल्य शिक्षण विसरली ती. श्यामला ही शेतकरी नृत्यापेक्षा लावणी डान्सला पाहिजे होती. म्हणजे ही शाली आणखी चांगली बघता आली असती. गावातला सोसायटी चेअरमन आपलं वय विसरून सरपंचाजवळ बोलला. त्यावर सरपंच बी त्याला कोपरखळी मारून ख्वाक्कन हसला. तसा हसताना त्याच्या उरात कळ उठल्यावर तो डोळं गपकन झाकून थोडा वेळ तसाच कसा बसा बसला. सरपंचाला हार्टचा त्रास होता असं नव्हतं, पण टीबी झाल्यानं त्याची मागं पुण्याला संचिती हॉस्पिटलात डाव्या बाजूची एक बरगडी काढलेली. तो तेव्हापासून त्याला असं जाम हसताना खोकताना डाव्या बाजूनं कळ निघाल्यागत व्हायचं. सरपंच, शाली पुढं मोठं सजांग होणार आणि तवा आपण म्हातारं होणार. त्याला ही पोर आपल्या साळत पाहिजे होती.
चांगली शालूच्या दिवसातल्या हुरड्या गत लोळली असती. खरं का नाही? सरपंचाचा तर जीवच गेला होता. तो जागीच कलांडला. समदा शाळेच्या कार्यक्रमात गोंधळ उडाला. चेअरमननं बोंबाबोंब केली. सरपंच पडला, सरपंच पडला, त्याला वाचवा. सरपंचाला गावच्या दवाखान्यात लोकांनी नेला. लोकांनी झटपण त्याला चादरीवर टाकला. त्याला चादरीवर झोपून चारू बाजूनी चादरीचं टोक पकडून अल्लाद उचलला होता त्याला. सरकारी दवाखान्यात डॉक्टरनं सरपंच तपासला. सांगितलं, सरपंच साहेबांचा खेळ खलास झाला आहे. मग काय, त्या दिवसापासून शाली गावात फेमस. शालीचा डान्स बघताना सरपंचाला चांगलं मरण आलं असं गावातली टार्गेट माणसं म्हणायला लागली. शालीनं असा आणखी कोणाचा जीव घेऊ नये म्हणून हेडमास्तरानंच तिचा डान्स शाळेच्या कार्यक्रमात ठेवायचा नाही म्हणून मास्तरानं सांगितलं. पण 5वी नंतर तिच्या बापानं तिचं नावच शाळेतनं काढलं. पोर आपल्या डोळ्यासामनीच तारं दावील असं तिच्या बापाला वाटलं. त्याचा तो शहाणपणाच होता. पोरगी एवढ्या लहान वयातच एवढी डोळ्यावर यायला लागल्यावर तिचं पुढं वाढत्या वयात काही खरं नव्हतं. शाली कुठं घरी राहून आईला कामात मदत करायला लागली तवर सोन्यासाठी तिला मागणं आलं. सोन्या तरी कोणी परका नव्हता, तिच्या मावळणीचा पोरगा. शाली सोन्याच्या मामाची पोर. सोन्याचा बाप गेल्यानं त्याला लग्नाची घाई होती, नाहीतर मग त्याला धर्माप्रमाणे लग्नासाठी थांबवावं लागलं असतं. सोन्याच्या मामाला बी वाटलं पोरीची जात म्हणजे पदरातला विस्तव. कधी पदर पेटविल ह्याचा नियम नाही. त्यापेक्षा हा विस्तव ज्याच्या मालकीचा असेल त्याला द्यावा, म्हणजे तिथं तो चांगला थंड होईल. तिचा मग तो कोळशाचा हिरा होईल. शाली मग तिथं कोहिनूर हिऱ्यासारखे तिचं घर उजळून टाकील. शालीला मागणी तर पार जवळचीच आली. तेव्हा तिचा बाप पहिल्यांदा बाचकलाच. बहीण रांडाव झालेली, म्हणजे आपल्या बहिणीसारखंच आपल्या पुरीचं नशीब बी जर असं फुटकं निघालं तर. पुरीला गरीब घराणं मिळालं तर चालेल, पण असलं येणारं रांडाव पण एवढं नको. पांढरं कपाळ घेऊन फिरणं म्हणजे काय खरं नाही. का रे गप्प बसलास? आता आपण गप का बसलो ते कसं सांगायचं? बहीण रांडाव झाली त्याचं काही वाईट वाटलं नाही, पण इथं पुढची पोर लगीन झाल्यावर रांडाव झाली तर कसं सण होणार? पर दुःख शीतल, येस आप दुःख शीतल कसं म्हणायचं? अक्का, त्याचं असं आहे. तो तोंडानं गुळणी धरायला लागला. साहेबा, नीट संपूर्ण बोल. तुझा सोन्या वयानं जरा जादा म्हणायचा शालीपेक्षा. सोन्याच्या मामानं खरं ते सांगितलं. आणखी काय? त्याला दाढी मिशा बी आल्यात. तुझी पोर काय मग बिन दाढी मिशा येणाऱ्या हिजड्याला देणार आहेस काय? आता असं बोलल्यावर शालीच्या बापानं काय उत्तर द्यावं? तोंडात मारल्यागत ग बसला. पोर करीन तर शालीच. जर तू पोर दिली नाहीस तर तिचं लगीन कसं तू करतोयस तेच बघती मी. सोन्याची आई तिच्या भावबंदकीत अजीब होती. ती बया कोर्ट कचेऱ्या करणारी होती, कारण नसता ती भांडण उकरून काढणारी होती. तिनं आपल्या शेतीचं समद बांध फोडून दुसऱ्याच्या शेतात आपला हिस्सा वाढवायचं काम हळूहळू चालू केलं होतं. सर्वे नंबराचे कोपऱ्यावर रोवलेले महसूल खात्याचे पांढरे दगड तिनं उपसून ते फेकून दिले होते. सामायिक असलेल्या बावळी तीच तोडत होती आणि आपल्या घरापुढं ती त्यांचा फास लावत होती. त्याचं जळण ती जाळत होती. बांधावर सामायिकीची चांगली लिंबाची झाडं असतील तर तो आपल्या घर गोठ्यासाठी मुळासकट तोडीत होती ती. त्या बाईला लिंबासाठी कोणी आडवं आलं तर त्याला बी तोडायची ती भाषा करीत होती. रांगडी बाय. तिच्या अंगावर गेलं तर चोळी फाडून बोंबाबोंब करीत बाजारपेठेतनं पोलीस ठाण्यात जायची तिची तयारी. अशा नंगवाट बाईच्या नादी कोण लागेल? आपल्या नंगवाट भैतीनं शालीचं लगीन कसं तू करतोस तेच बघतीये.
असा हाग्या दम दिल्यावर सोन्याचा मामा पाण्याचा तांब्या न घेताच हागिंदरला पळाला. साहेबा, तू हागिंदरला किती बी पळालास तरी बी मी तुझा पिच्छा सोडायची नाही. सांगून ठेवते. तिनं अशी नाकाबंदी केल्यावर शालीचा बाप साहेबा करतो काय मग? अक्का, एक इंती करू. कोणची इंती? शाली शर्लात दांडार असली तरी वयानं लहान आहे. आत्ता पोर शर्लानं लहान असली काय आणि मोठी असली काय, लगीन झाल्यावर तिचं काय? लगीन झालं तिचं हे महत्वाचं काय? मला म्हणायचं आहे की लगीन जर लहान वयात केलं आणि मंडपात धाड पडली तर? धाडीचा काय संबंध? नव्या कायद्याप्रमाणे पुरीचं वय 18 लागतंय, पर पोराचं वय 21 लागतंय लग्नासाठी. त्या दोघातलं कोणी बी लग्नाच्या वयापेक्षा कमी असलं तर मग शिक्षा होती. हे एवढंच ना? म्हणजे तुला भ्याव वाटत नाही ह्यात? यात कसलं भ्याव? पोर आपली, लगीन आपण करणार, त्या धाड घालणाऱ्यांच्या बापाची काय परवा व्हायची यात? सोन्याची आईच ती कोणालाच धूप घालणारी नव्हती. त्यामुळं शालीच्या बापाची गोची झाली. तरी बी त्यानं पोरीला त्यातनं वाचविण्यासाठी बहिणीला म्हणलं, अक्का, पोरीला तिच्या काकाकडे ठेवतो तिकडं नाशिकला. त्यो पोलीसमध्ये आहे, त्याच्याकडे ठेवेल पुढच्या शाळेला. साहेब चाल खेळतोय हे तिच्या ध्यानात आलं. शालीचा काका पोलीसमध्ये आहे, त्याची भीती हा आपल्याला दाखवतोय. त्यो पोलीस शालीच्या लग्नात धाड टाकून हे होणारं लग्न मोडणार हे त्याला दाखवायचंय. ती हे सारं समजली, पण ती अशी लिचीपिची नव्हती. त्या शालीचा काका काय लग्नात राडा करा येणार आहे? पोलिसाचा रुबाब दाखवणार काय? दाखव म्हणावं रुबाब. नवरदेवाची आई तुरुंगात जाया तयार आहे म्हणावं. सोन्याच्या आईच्या त्या बोलण्यानं साहेबाची हवा एकदम टाईट झाली. श्वास गुदमरला. तिची तुरुंगात जायची तयारी म्हणल्यावर ती आपल्या शालीला सोडणार नाही ह्याची त्याला खात्री पटली. पर औंदाचं साल जरा कडक गेलं. तो व्यवहारावर आला. ऊस होता, केळी होत्या, चांगली बागायती होती. मग साल कडक कसं गेलं? ऊसाला कारखान्यात चांगला भाव दिला नाही. निवडणूक होती म्हणून ऊसवाल्यांचं पैसं निवडणूक फंडासाठी चांगलंच कापलं आणि केळीवाले व्यापाराने बी वजनात जाम मारलं. तुला हुंडा द्यायला जमणार नाही हे सांग की. ऊस आणि केळीच्या पिकाला त्या ऊस कारखान्याच्या चेअरमनची आणि केळीच्या व्यापाराची काडी कशाला लावतोस? का त्या पिकांना आग लावतोस? शालीचा बाप आपल्या बहिणीच्या त्या बोलण्यानं आतनं सावरला. पुरीच्या लग्नाचा हुंडा वाचतोय, त्यात मराठा जातीच्या पुरीचं लगीन करायचं म्हणजे बाप हुंड्यातच बाद होतोय. 1,00,000ला फटका नुसता हुंड्याचा. बाकी मानपान, गाव जेवण, ह्या 50-60 हजारला घोडा नाही तर टोणगा लागलेला. कशा पुरी उजवायच्या लग्नात? सरकारनं कायद्यातनं हुंडाबंदी केली आहे, पण कायदा गाढव. गाढवा पुढं कायद्याचा कागद टाकला तर तो कागद खाणार आणि त्याची लिद टाकणार. कायद्याच्या ह्या लिदीचं काय करायचं? अक्का, माझी पोर शाली तुझ्या सोन्याला देईन पण हुंडा देता यायचं नाही मला. मी कुठं हुंडा मागतीये? मग लगीन जमलं म्हणायचं. लग्न जमलंच म्हणायचं. हे तू हुंडा देऊ नकोस, फक्त तू शालीच्या अंगावर 25 तोळं सोनं घालायचं. सोन्याच्या आईनं पोरगी शाली सोन्याच्या दागिन्यानं तिच्या बापाला मडवायला सांगितली. तोळ्याला 5,000. 25 तोळं शालीच्या अंगावर घालायचं म्हणजे 1,25,000चा खिसा कापला जातोय हुंड्यानं. त्यापेक्षा 1,00,000 रोख दिलेलं काय वाईट? याचं 25,000 वाचतील. अक्का, पोरीच्या अंगावर 25 तोळं सोनं घालायचं म्हणजे काय? पुरीला हे 25 तोळं तुला कमी वाटत असेल तर आणखी 10 तोळं वाढीव.
समजलं? तिनं आणखी घिसाडी हातोड्याचा दणका त्याच्या डोक्यात घातला. त्याला वर तोंड करून बोलताच आलं नाही. तो गप्प गप्प बसला. डोकं खाजवायला लागला. आता बहिणीला कसं समजावून सांगू? आबानं माझं लगीन केलं तेव्हा 50 तोळं घातलं होतं. 50 तोळ्याचा आजच्या भावानं तू हिशोब कर. तिनं त्याला पेचात पकडण्यासाठी म्हणून म्हटलं. आता 50 तोळ्याचा हिशेब करून बघ. बहिणीनं पार आपलं स्वतःचं लगीन काढलं. तिच्या अंगावर 50 तोळं सोनं घातलं होतं हे खरं, पण त्यावेळी सोन्याचा भाव स्वस्त होता. आजचा सोन्याचा भाव 5 पटीनं तरी वाढलेला. पण हे तिला सांगून उपयोग काय होता? तू म्हणशील आत्ताचा सोन्याचा भाव जादा आहे, तवाचा भाव कमी होता. पर ऐकून घे, तवा पैसा बी कमी होता लोकांकडे. आजकाल काय गरीब भिकारी बी रुपयाची भीक घेतोय. लोकांकडे बी भीक द्यायला जवळजवळ 8 आण्यांची चिल्लर हाय कुठं. खिशात रुपया 2 रुपयांची नाहीतर 5 रुपयांची नाणी. बाकी समद्या 10, 50, 100, 500च्या नोटा. काय? तिचं ते म्हणणं खरं होतं. सर्वसामान्य शेतकरी ऊस पिकवायला लागल्यापासून त्याच्या खिशात बी 5,000ची 10,000ची बंडलं दिसायला लागली. पैसा बी जादा झाला हे खरं, पण तो हातात राहतो कुठं? तो पैसा हातात येतो ते जायचं नशीब घेऊनच येतो. माझ्याकडं ऊस केळीचा पैसा आला, तो बँकेचं कर्ज फेडण्यात खर्च झाला. पाईपलाईनची मोटार नदीच्या विहिरीला आहे, ती मी हुंडा म्हणून घेऊ का काय? तसं नाही. त्या मोटारचं लाईट बिल भरणं नाही म्हणून वीज मंडळवाले लाईट तोडायला आलं होतं. त्यांना मी 8 दिवसांची मुदत दिली. म्हणजे त्या वीज मंडळाच्या लाईटचा झटका तू मला देतोय का काय? वय, एक 10,000चं बंडल असलं तर दे. त्यानं तिच्या पुढं हात पसरले. तो बी पक्का बेरकी. हुंडा वाचवायची ती आयडिया करीत होता तो. पण सोन्याची आई त्याच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्लेली. बोलली, कालच बँकेत गेलते तुझ्या. माझ्या बँकेत? कशाला? ते आपल्या दोघांच्या बापाचं खातं आहे की बँकेत. चांगलं लाखभर रुपये होते ते. बाप मेल्यावर तू बँकेच्या साहेबाला बाप मेल्याचं सर्टिफिकेट दिलंस. तलाठी भाऊसाहेबांकडून वारसाचा दाखला बी तू दिलास. ते तूच एकटा वारीसदार असलं तलाठी भाद्र साहेबाला लिवायला लावलं. त्या दाखल्याप्रमाणे मग आमच्या दोघांच्या बापाची शिल्लक 1,00,000 रुपये तू तुझ्या खात्यावर वळती करून घेतलीस. कोण म्हणता असं? तलाठी भाऊसाहेबाला आज बँक मॅनेजरला अर्ज देऊनच आली मी. दोघांना कोर्टात खेचणार आहे मी. तुला बेड्या घालते मी बघ. मी काय बापाची वारीसदार नाही? अरे जुना जमाना गेला. भावानं समधी इस्टेट खायचा. आता बहिणीचा बी हिस्सा असतोय इस्टेटीत. आता तुला मी सोडत नाही. बापाचा बँकेतला पैसा आणि बापाच्या खात्याची समधी जमीन तुला मी समधी खाऊ देणार नाही. शालीच्या बापानं ते ऐकलं आणि त्याला घामच फुटला. बापाच्या बँक खात्यावरचे 1,00,000 रुपये त्याने दाबले होते. आपल्या खात्यावर फिरवून ते त्याने काढले होते. त्या लाखाचं त्याने बायकोला दागिने केले होते. स्वतःच्या गळ्यात पण त्यानं बोटभर जाडीची सोन्याची साखळी घातली होती. उजव्या हातात पण सोन्याची साखळी घातली होती. दोन्ही हाताचे अंगठे सोडून बाकी सर्व बोटांमध्ये अंगठ्या अडकवल्या होत्या. हाताच्या बोटांच्या अंगठ्यांमध्ये हिरे बसवले होते. बापाच्या नावाची जमीन त्यानं समधी पाईपलाईन करून बागायत बनवली होती. ऊस केळीसारखी पैशावाली पिकं, बाकी तरकारी माल, समजा पैसाच पैसा. आता बहिणीनं जर ह्या जमिनीत अर्धा हिस्सा घेतला तर काळजात सुरीच फिरणार. अक्का, तुझ्या सोन्याला शाली देतो मी. म्हणजे तुला माझ्या वारसा हक्काची किंमत कळली ना चांगली? हो वय, पर तिच्या अंगावर मला जमेल तसं दागिनं घालीन. आणि दोन्हीकडच्या खर्चाचं काय? ते बी जमल तसं करीन की. सूर्याखाली मान सापडलेल्या बोकडा ग तो बाटला.
सोन्याची आई बेरकीच. तिनं शालीच्या बापाचं साहेबी नाव चांगलंच घुसमटून काढलं. बापाचं समज ₹1,00,000 त्याच्या नावाची जमीन एकटा खायला बघतोय. अरे खा खा तू. मी बी काय भिकाऱ्याची बायको नाही. मी बी चांगल्या तालेवाराची बायको आहे. नवरा मेला असेल म्हणून काय रडणारी बाय नाही मी. समजलं? आपल्या बहिणीच्या बोलण्यावर साहेबानं मान हलवली. त्यानं मान हलवली नसती तर त्याच्या मानेवरनं सुरीच फिरली असती. डोका हलवायला मग त्याला मान राहिली नसती. आपल्याला हे लगीन गपचिप करायला लागेल, तो सावध शब्दात बोलला. गपचिप म्हणजे? शाली तुझ्या लग्नाच्या बायकोची हाय काय ठेवलेल्या बाईची पोर हाय? सांग. आळंदी पंढरपूरसारख्या एखाद्या मंदिरात नवरा नवरीत माळ घातली की झालं काम. लगीन लावायला तेवढा भटजीनं 2-4 नातलं असलं की झालं. पण बहिणीनं तर एकदम सुरुंगच लावला. ठेवलेल्या बाईची पोर हाय काय ती विचारती या. पर तिला ज्यादा बोललो तर दाबाड चिरील ती, नाहीतर उभा फाडून टाकील ती. तेव्हा तिच्या मनाप्रमाणेच करायचं. असं केलं तर बापाचं ₹1,00,000 पचवता येईल. बागायत जमीन बी नीट खाता येईल. एवढ्या 15 दिवसात लगीन करून टाकायचं. तयारीला लागा. तिनं हुकूमच केला. शालीच्या बापानं म्हणलं बहिणीला हो, पण शालीची आई नवऱ्यावर भडकली. तो सोन्या गावाला सोडलेल्या रेड्यागत रांगडा हाय. त्याला माझी फुलासारखी नाजूक पोर द्यायची नाही. नाही नाही नाही. आत्ताशी कुठं ती फुलाय उमलाय लागली या. नाजूक कुडी आहे तिची. तिचं वय ते काय. अगं परबीर काय नाही. माझी पोर त्या टोनग्याला देणार नाही. माझ्या बहिणीच्या पोराला टोनगा म्हणतीस? त्याला एखादी म्हैस बघा जावा जाफराबादी. हे जर माझ्या बहिणीला कळलं तर काय करेल ती भवानी? काय करेल? आता तो तिच्यावर हात उगारून धावलाच. तसा तिनं त्याचा हात धरला. पुरीचं वाटोळं करायला निघालाय बाप. पुन्हा बायकोवर हात उगारतो या. मसनवट भरली तिची. सोन्याची चाल नीट नाही. गावच्या पोरींच्या तक्रारी आहे त्याच्या ऐकीद. हे तुला कुणी सांगितलं? कोणी दौंडी दिली का तुझ्या मोहर? दौंडीच द्यायची राहिली आहे तिची. त्या गावात गेलते मी तुमच्या बहिणीकडं. तेव्हा कामावर असणाऱ्या तरण्या पोरी त्याच्या मागं फिरताना पाहिली मी. मोसंबी बागत, उसाच्या फडात जिथं जागा सापडेल तिथं तो त्यांच्या संगती जात होता. अगं तो पाणी भरायला जात असेल. आता हे कोणचं पाणी भरणं म्हणायचं? आईला तुझ्या पोटात नेहमी सणवार आयतवार. नेहमी तुझ्या पोटात पाप. माझ्या पोटात पाप म्हणजे मी बाजार बसवी? ती लगेच तोंड झोडून घ्यायला लागली. आता काय म्हणावं या बायकांच्या जातीला. थोडं काय झालं की लगी वर्दळी व बाप्या माणसाला का समजून घेत नाहीत हे. तुझी पोर काही गावाला सोडलेल्या रेड्याला देत नाही. माझ्याच बहिणीच्या पोराला देतोय. त्यांचं घरदार बघ, शेतीवाडी बघ. आणि आपण काय कमी आहे? आपली नाही काय घरदार शेतीवाडी? बहीण हिस्सा मागायला लागली या. हिस्सा? कसला हिस्सा? हे बघ, तुला ₹1,00,000 दागिनं केलतं का नाही? तू अंगावर दागिनं घातलं तर पार समद्या लोकांचं डोळं दिपतील. खरं का नाही? दागिन्यांचं नाव काढताच ती मऊ झाली. ₹1,00,000 दागिनं नवऱ्यानं एकदम अंगावर घातल्यावर ती अशी मऊ होणार नाही तर काय? आपली बायको बहिणीच्या पोराला आपली शाली द्यायला तयार नाही, तेव्हा तिला दागिन्याच्या गोष्टीत गुंतवूनच घाबरून सोडायला तयार करायला पाहिजे. माझी बहीण दागिन्यात हिस्सा मागते आपल्या. काय? तिचा आवाज एकदम फाटलाच. मग उभारला नागिनीचा फडा पार खाली पडला. दंश करायला तिच्या ताकदच राहिली नाही. बहिणीला नुसतं दागिनच नाही तर शेती, पैसा, अडका समध्यात अर्धा हिस्सा पाहिजेत.
कोर्टात जायला निघाली या. आपल्या गावात दोघा तिघा बायकांनी भावांच्या इस्टेटीत हिस्सा घेतलाय कोर्टातनं. हां, आता सरकारी कायदा झाला आहे, त्यामुळं जिकडं तिकडं बहिणी भावाच्या मागं धुवून लागल्यात. पर तुमची बहीण आजपर्यंत ठीक होती. तिला आपण शाली देत नाही हे माहिती आहे, म्हणून तिनं हिस्सा मागितला आहे. शाली जर सोन्याला दिली तर मग माझ्या दागिन्यात हिस्सा मागणार नाहीत ना बाईसाहेब. साहेबाची बायको सोनबाच्या आईविषयी फार ममतेनं बोलली. तिला तिचं 1,00,000चं दागिनं जाऊ द्यायचं नव्हतं. शालीचं लगीन सोन्याशी झालं तरी मग तिला त्यात काही वाईट वाटणार नव्हतं. साहेबानं आणि त्याच्या बायकोनं मग समद मनावर दगड बांधून सोन्याच्या आईचं ऐकून घेतलं. तिच्या मनाप्रमाणे समद केलं. तिला पाहिजे तसा लग्नाचा खर्च केला. सोन्याचं लगीन ढोंगात झालं. 24 वर्षांचा तो घोडा जेव्हा घोड्यावर बसून बँडच्या तालावर वेशीतनं नाचत गावात आला तेव्हा समद गाव आपल्या गावची कमी वयाची पर दांडार शरलाची पोर ह्या राखीसा संगीत टिकणार नाही ह्याची त्यांना खात्री पटली. लगीन झाल्यावर मंडपातच गावची पंचमंडळी बसली. पोलीस पाटील, सरपंच, सोसायटी चेअरमन, तलाठी भाऊसाहेब, ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक ही गावातली शहाणी सुरती मंडळी त्यांनी साहेबरावाला बोलावून घेतलं. म्हणाली, शालीचं वय अवघं 11, लग्नाचं वय 18 नाही. बराबर? बराबर. साहेबरावानं हात जोडलं. पंचमंडळात पोलीस पाटील होता. त्यानं पोलीस ठाण्यात निस्ता कोतवाल पाठवला असता तर पोलीस जीप येणार होती. तालुक्यावरनं मग अल्पवयाच्या पोरीचं लगीन बापानं केलं म्हणून त्याला लगेच पोलीस ठाण्यात जीपनं नेलं असतं. नवरा नवरीची वरात मग नवरदेवाच्या गावाऐवजी तालुक्याच्या पोलीस ठाण्यात फौजदारानं नाचविली असती. तुमच्या बहिणीला बोलवा, साहेबरावाला पंचमंडळानं सांगितलं. सोन्याच्या आईला पंचमंडळाचं बोलावणं गेलं. ती पंचमंडळाला पुसणारी नव्हती, मानणारीच नव्हती. ती बोलली, हा आमचा खाजगी मामला आहे. म्हणजे आमच्या गावचा रहिमत चाचाचं पुरीचं लगीन 5व्या वर्षी झालं. नवरदेवी पुरीच्या वयाचा. जा तुम्ही त्याच्याकडं, करा त्याच्या पोरापुरीच्या शादीचा पंचनामा. रहिमत चाचा मुसलमान आहे, म्हणजे मुसलमानाचा कानून वेगळा, हिंदूंचा कानून वेगळा. त्यांच्या धर्मात एक मरद 2 बायका करतो, आपल्या धर्मात करतो का? माझा नवरा मेला नसता तर मी त्याला 2 बायका करून दिल्या असत्या. काय केलं असतं तुम्ही मग? त्याला बंद केला असता, फाशी तर दिलं नसता. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे बाई? पोलीस पाटील तिला बोलला, आमच्या ह्या लग्नाचा पंचनामा करा. त्या फौजदारला नाहीतर त्याच्या मोठ्या बापाला बी बोलवा. मी आणि माझा भाऊ तुरुंगात जायला तयार आहोत. तिनं कंबरला पदर खुचून सरळ पंचमंडळालाच आवाज दिला. ही बया तर कायदा कानूनवाली आहे, तिला समधी माहीत आहे. ती डरणारी नाही. ती नाही डरीत. तिला भ्याव घालून उपयोग होणार काय? त्यात मजा काय येणार? तुम्हाला दारू डोसा आणि मटण खाय बोकाड पाहिजे असं बोला की मी देते 500 रुपये, हे घ्या. गप गुमान पाटील वाड्यात जा, तिथं ह्या लग्नाची वरात साजरी करा. जा. तिनं 100 रुपयांच्या 5 नोटा त्यांच्या पुढं टाकल्या. पंचमंडळातल्या 5 जणांनी एक 100ची नोट उचलली. बोलले, बाय, आमच्या शालीला तुझी सून म्हणून ने. पर काय? आता पर काय? तिला लगेच नांदवायला जवळ ठेवू नकोस. का? पोर अजून लहान आहे, ग्रामसेवक बोलला. मला तेवढी अक्कल नाही असं का म्हणायचं तुम्हाला? मी बी बाई माणूस हाय. बाय माणसाच्या शरीराचं दुःख मला जादा माहीत का तुम्हाला जादा माहीत? ग्रामसेवक सरकारी माणूस, त्यानं हात जोडलं. चुकी झाली म्हणला आणि गप्प बसला.
धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.